नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन सुक्का, ते सुद्धा झटपट। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहू। इथे चिकन सुक्कासाठी इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। धणे जिरे पावडर, आगरी कोळी मसाला, आपली अद्रक लसूणची पेस्ट, बरिस्ता घेतलेला आहे, टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, गरम मसाला, हळद, फोडणीसाठी मी घेतलेला आहे जिरं, एक दालचिनी आणि 2 वेलची आणि 1 चक्री फूल, दही, मीठ आणि तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी सर्वप्रथम इथे मी दही ॲड करणार आहे। चवीनुसार मीठ, हळद, आगरी कोळी मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, बरिस्ता, आणि आपली धना पावडर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी चिकन आहे ना 10 ते 15 मिनिटं चांगलं मॅरिनेट करून घेणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बाजूने। एक 10 ते 15 मिनिटांनंतर आपलं चिकन चांगलं मसाल्यामध्ये मुरलेलं आहे। आता आपण चिकन फोडणीला देऊया। आता इथे पॅन चांगला गरम झालेला आहे। यामध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। ह्यामध्ये मी कढीपत्ता, जिरं, 2 वेलची, चक्री फूल आणि आपली थोडीशी दालचिनी टाकणार आहे। तर इथे जिरं चांगलं तडतडून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो पेस्ट, टोमॅटो पेस्ट तेलावर चांगली परतून घ्यायची आहे। दोन ते 3 मिनिटांनंतर यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं आपला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर। आता इथे एक 3 ते 4 मिनिटांनंतर मसाल्याला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे। आता इथे मी आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे चिकन आहे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे वाफेवर। थोडं इथे मी जे मसाल्याचं पाणी होतं तेच ॲड करणार आहे।
एक 5 ते 7 मिनिटानंतर चिकनला आपल्या पाणी सुटत चाललेलं आहे. आणखी एक 10 मिनिटं 10 ते 15 मिनिटं मी आपलं शिजवून घेणार आहे. एक 5 ते 7 मिनिटांनी चिकन आपलं शिजत आलेलं आहे. थोडंसं शिजायचं बाकी आहे. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आपला गरम मसाला. मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एक 5 ते 7 मिनिटं आपलं चिकन शिजवून घ्यायचं आहे. फायनली एक 5 ते 7 मिनिटांनी आपलं चिकन मस्त तयार झालेलं आहे. वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायची आहे. अशा प्रकारे तयार आहे आपलं झणझणीत असं सुकं चिकन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.